उजनीतून भीमा नदीत पुन्हा विसर्ग वाढवला. भीमा नदीला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे उजनी धरण परिसर आणि पाणलोट क्षेत्रात गुरुवारपासून मुसळधार सरी कोसळत आहेत. परिणामी उजनी धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे दिनांक 21 जुलै रोजी धरण पात्रातून नदीपात्रात होणारा विसर्ग बंद करण्यात आला होता. तो शुक्रवारपासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. उजनी धरणातून शनिवारी रात्री 15,000 क्युसेक्सचा विसर्ग सुरू होता. यामध्ये वाढ करत शनिवारी सकाळी 35,000 पर्यंत तो करण्यात आला. तर रविवारी सायंकाळच्या दरम्यान यात काही प्रमाणात वाढ करून 50,000 करण्यात आला होता. त्याचबरोबर वीर धरणातून सकाळी 13,527 क्युसेक्सचा विसर्ग सोडला होता. त्यात वाढ करून तो आता 25,218 क्युसेक्स करण्यात आला आहे. उजनी कालवा 1,100 क्युसेक्स, बोगदा 400 क्युसेक्स, सीना माढा उपसा सिंचन योजना 180 क्युसेक्स, वीज निर्मितीकरता 1,600 क्युसेक्स, दहिगाव उपसा सिंचन 80 क्युसेक्स अशा प्रकारे उजनी धरणावरील सर्व योजनेद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरण 97.13% इतकं भरलं आहे. गेल्या 2 दिवसात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून पुणे जिल्ह्यातील सर्व धरणं 100% भरली असून पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. त्यामुळे उजनीतील बंड गार्डन आणि दौंड येथून येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे उजनी प्रशासनानं खबरदारी म्हणून उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आलं आहे.